नमस्कार मंडळी. आज आपण कैरीची लुंजी बनवणार आहोत. कच्च्या कैरीची लुंजी म्हटलं की चटपटीत. अगदी स्पायसी, गोड, आंबट गोड दोन्हीचं कॉम्बिनेशन म्हणजे लुंजी. आणि महाराष्ट्रामध्येच काय म्हणजे लग्नात जिथे जिथे लग्न असतील ना आणि कैऱ्या असतील तिथे तिथे जेवणामध्ये लुंजीचा प्रकार केला जातो. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, 2 कैऱ्या घ्यायच्या आहेत. प्रमाणासहित तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे सांगते, म्हणजे तुमची लुंजी अगदी तशीच चवीला होईल आणि सगळेच जण आवडीने खातील. 2 कैऱ्या घेतल्यात. आतमध्ये कोय काही जास्त जाड नाही आहे, म्हणजे कडक नाही आहे, त्यामुळे काय होतं आतमधून कापला जाईल. जितकं छान कापला जाईल कैरी तितकी व्यवस्थित आपली लुंजी होईल. तर असं काही नाही, आतमध्ये कडक असेल तर बाजूचं काप करून घ्यायचे, फक्त मोठाले काप करायचे. लुंजीला जे आहेत ना, म्हणजे भाजीला, कैरीच्या भाजीला आपल्याला मोठाले थोडेसे काप जास्त लागतील. तर अशा प्रकारे आबडधोबड काप करून घेतलेत मी. म्हणजे खूप बारीकही नाही, खूप मोठाले पण नाही, मीडियम आकाराचे आपण काप करून घेतलेले आहेत. तर हे काप करताना कैरी आंबट की गोड हा प्रश्न असतो पहिला. जर कैरी गोड असेल म्हणजे तर गूळ थोडा कमी घालायचा आहे, आणि कैरी जास्त आंबट असेल तर गूळ थोडा जास्त घालायचा आहे. तर ह्या झाल्या आपल्या अगोदर कैऱ्या कापून. नंतर करायची आपल्याला पुढची तयारी. एका बाउलमध्ये मी पूर्ण कैऱ्या काढून घेतल्यात आणि एकीकडे आपण पाणी गरम करायला पण ठेवलेलं आहे, म्हणजे आपली पुढची तयारी लगेच होईल. कैऱ्या कापेपर्यंत मी पाणी गरम करायला ठेवलं होतं. पाण्याला छान उकळी आलेली आहे. उकळी आलेल्या पाण्यामध्ये काय करायच्या आहे, ज्या आपण कैरी कापून घेतलेली आहे म्हणजे कैऱ्या कापून घेतल्यात त्या घालायच्या आहेत. चमच्याच्या साहाय्याने एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून मिडियम गॅसवरती त्याला 2 मिनटं शिजू द्यायचं. एकदा आपण चेक करून बघणार आहोत. 2 मिनटं झालेत तर आपण एकदा कैरी चेक करून बघणार आहोत. तर आपल्याला करताना काय करायचं, एक चमच्याच्या साहाय्याने दाबून बघायचं आहे. नरम नाही वाटली तर परत थोडंसं 1 मिनटासाठी शिजू द्यायचं आहे. तर परत एकदा मी झाकण ठेवलं आहे आणि परत त्याला शिजू दिलं आहे. तर 1 मिनटं शिजू द्यायचं आहे. परत नंतर बघायचं, कारण जास्त गाळही नको, नाहीतर काय होईल, लुंजीच्या फोडी म्हणजे आपल्याला अख्खे काप दिसणार नाही, लगेच गाळ होऊन जाईल ते. त्याच्यामुळे मग ते दिसायला छान नाही वाटणार. चवीला छानच लागेल पण दिसायला छान वाटणार नाही, म्हणून आपल्याला थोडं काळजीपूर्वक घ्यायचं आहे. तर चमच्याच्या साहाय्याने मी चेक केलं आहे तर छान नरम झाल्यात. आता आपल्याला गॅस बंद करून ह्या काढून घ्यायच्या. गरम पाण्यात ठेवायच्या नाही जास्त वेळ, कारण आपली फोडणी घालेपर्यंत खूप गाळ होतील, म्हणून आपण काढून घेतो आहे. तर ह्या घ्यायच्या एका बाउलमध्ये काढून. आता करायची आपल्याला पुढची तयारी. तर त्यासाठी काय करायचं, मी कढई घेतली. कढईमध्ये आपल्याला 1 चमचा तेल घालायचं. जास्त तेल या लुंजीला लागत नाही, म्हणजे भाजीला लागत नाही. त्यामध्ये घालायची चांगली अर्धा चमचा मोहरी घालायची आणि छान मोहरी तडतडू द्यायची आपल्याला. जस्ट मोहरी तडतडेल, गॅस एकदम कमी करायचा. तापेला तेल जर तापलं असेल तर बंद करायचं आहे. अर्धा चमचा हळद घालायची, 1.5 चमचा लाल मिर्च पावडर आणि गरम मसाला घातला आहे मी 1 चमचा, धणे पावडर 1 चमचा घालायची आणि अर्धी वाटी मी गूळ घातला आहे. कैरी आपली जास्त आंबट नाही आहे, तर त्यामुळे मी काय केलं आहे, त्यामध्ये गूळ अर्धी वाटी घातला आहे. थोडी आंबट असती तर पाऊण वाटी मी इथे गूळ घातला असता. गूळ अगोदर भाजून घ्यायचा आहे आणि तेलामध्ये थोडंसं मुसळी अगोदर बारीकच करून घ्या तुम्ही, नाहीतर मग चमच्याच्या साहाय्याने थोडासा प्लेन करून करून भाजून घ्यायचा आहे. थोडासा काळपटपणा आला की त्यामध्ये घालायचं आहे पाणी. अर्धी वाटी पाणी घालायचं आहे, जास्त नाही. थोडासा गूळ मेल्ट होईपर्यंत आपण त्याला शिजून घेणार आहोत. म्हणजे काही कैऱ्या ऑलरेडी आपल्या चांगल्या नरम झालेल्या आहे, त्यामुळे गूळ आपला मेल्ट झाला की नंतर घालायचं आहे काळं मीठ. याने काय होतं, साधं मीठ नाही घालायचं, काळ्या मिठाने छान चव, चटपटीत चव येते, म्हणून ते काळं मीठ घालायचं आहे. आणि नंतर घालायच्या अलगद आपल्या कैऱ्या. कैऱ्या घातल्यानंतर गॅस कमी करायचा आहे आणि मस्त अलगद हाताने त्याला झाऱ्याने हलवायचं आहे. तर इथे तुम्हाला वाटत असेल तर पातळ झालं आहे, पण थोडंसं गॅस मिडियम करा आणि थोडंसं याला शिजू द्या. जितकं छान शिजेल, म्हणजे गूळ आणि आंबा एकत्र छान शिजला जाईल, त्यावेळेस तुमची लुंजी विचारू नका, अगदी अप्रतिम होईल. तरी आपण परत एकदा चमच्याच्या साहाय्याने मिक्स करतो आहे आणि मिक्स केल्यानंतर अजून थोडीशी आपल्याला शिजू द्यावी लागते, म्हणजे थोडंसं घट्ट होऊ द्यावं लागतं. नंतर पण तर 1 मिनटासाठी, हे पण 3 मिनटासाठी शिजू द्यायचं, जास्त नाही. पाणी जास्त जर घातलं तर थोडं जास्त शिजू द्यावं लागेल. पाणी आपण मिडियमच घातलेलं, म्हणजे कमीच घातलेलं आहे. तर इथे चटपटीत लुंजी आपली तयार आहे. गॅस बंद करायचा आहे. तुम्ही म्हणाला आता पातळ आहे अजून, पण जसं जसं थंड होईल हे सारण तशी तशी लुंजीचा घट्टपणा त्या लुंजीला येतोय. त्यामुळे इथे या स्टेपवरती बंद करायचं आहे आणि थंड झाल्यानंतर, किंवा गरम गरम पण खाऊ शकता, पण थंड झाल्यानंतर जितकी छान लागेल तितकी कशाचीच चव तुम्हाला येणार नाही आहे. तर मस्त शिजू दिलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता घट्ट टेक्स्चर होतं आहे त्याचं. आणि चमच्याच्या साह्यात घेऊन दाखवतो तुम्हाला, अगदी रसरशीत आणि खायला तर विचारूच नका. नक्की ट्राय करून बघा, म्हणजे तुम्हाला
ट्राय केल्यानंतरच कळेल ही लोणची कशी झालेली आहे ते. अगदी मस्त, करायलाही सोपी, जास्त काही वेळही लागत नाही तुम्हाला. पण आणि हो, तुम्हाला एक सांगायचं आहे मला, ही लोणची करून ठेवली, तुम्ही फ्रीजमध्ये ठेवली आणि दररोज खायच्या अगोदर अर्ध्या 1 तासाने बाहेर ठेवल्यानंतर घेतली, तर ही लोणची तुम्हाला अगदी छानच लागेल. खराब होणार नाही. 8 दिवस तरी तुमची लोणची खराब होणार नाही. पण शक्यतो उरतच नाही आहे. आपण अर्धा किलोची करा की 1 किलोची करा, 2 ते 3 दिवसात पूर्ण संपून टाकतात सगळेजण. अशी ही चटपटीत आंब्याच्या कैरीची लोणची होते. तर अगदी सोपी आणि कमी साहित्यात होणारी आहे. खूप काही साहित्यही लागत नाही आहे. तर आजच नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ते. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.